देवासमोर बसून छान अशी पूजासुद्धा केलेली आहे। तर हे खूप सरप्राइजिंग होतं माझ्यासाठी। हाय हॅलो नमस्ते, कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच। तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार। तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की चौथ्या गुरुवारीच उद्यापन करायचं की पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं। तर या रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आहेत आपल्या यूट्यूबवरती, तर प्लीज तुम्ही ते जाऊन चेक करा। तर मी जे उद्यापन आहे ते पाचव्या गुरुवारीच करणार आहे, कारण की 5 गुरुवार जे आहेत ते पूर्ण आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि पाचव्या दिवशी आपण उद्यापन करायचं आहे। तर आजचा गुरुवार जो आहे तो चौथा गुरुवार आहे। तर माझी पूजेची मांडणी वगैरे सगळं झालेलं आहे, कारण की बाळ झोपलेला आहे तोपर्यंत मला हे सगळं करून घ्यायचं होतं। तर छान अशी मांडणी झालेली आहे, तुम्हाला मी पूजेची मांडणी दाखवते, चला। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघितलं असेलच की माझी छान अशी देवपूजेची मांडणी झालेली आहे आणि आज सकाळीच माझ्या मिस्टरांनी पहिल्यांदा देवासमोर बसून छान अशी पूजासुद्धा केलेली आहे। तर हे खूप सरप्राइजिंग होतं माझ्यासाठी, कारण की लग्नानंतर मी त्यांना कधीच बघितलं नाही की ते मंदिरासमोर बसून देवासमोर त्यांनी कधी हात जोडले आहेत किंवा देवाची पूजा वगैरे करणं। ते देवाला मानतात, नाही असं नाही, पण देवपूजा वगैरे मी कधी त्यांच्याकडनं बघितली नव्हती। पण आज सकाळी अचानक ते स्वतःहून देवासमोर बसले। त्यांनी जे काही केलेलं आहे थोडंफार देवासमोर मी तुम्हाला ते नंतर दाखवेलच, दिवा वगैरे लावल्यानंतर। तर खूप छान वाटलं मला ते आणि खूप भारी वाटलं, कारण की पारायण जे मी केलं होतं 7 दिवसाचं श्री गुरुचरित्राचं, तर त्यानंतर खूप साऱ्या अशा पॉझिटिव्ह गोष्टी आमच्या घरामध्ये घडत आहेत। तर त्या सगळ्या मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे। तर माझे मिस्टर म्हणाले की मी सुद्धा तुझ्यासोबत बोलणार आहे व्हिडिओमध्ये, आणि ते पहिल्यांदा व्हिडिओमध्ये येऊन बोलणार आहे तुमच्या सगळ्यांसोबत। तर खरंच खूप छान वाटत आहे, भारी वाटत आहे। तर चला, आता खूप छान अशी देवपूजा झालेली आहे, माझी मांडणी झालेली आहे। आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे, पण आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आज उंबरठ्याला लेपन करणार आहे हळदीचं। तर हे उंबरठ्याला हळदीचं लेपन मी पहिल्यांदा करत आहे। मागे खूप महिन्यांपासून माझ्या डोक्यामध्ये हा विचार चालू होता, तर पण असंही वाटायचं की करू की नको करू, करू की नको करू, पण फायनली मी आज ते करणार आहे आणि त्याचा एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे। तर चला, आता मी हळदीचं लेपन जे आहे ते उंबरठ्याला करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते, चला। तर मैत्रिणींनो, माझं छान असं उंबरठ्याचं लेपन झालेलं आहे, त्याचा व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघा। आणि आता संध्याकाळ झालेली आहे, तर मी छान असं चहा ठेवलेला आहे सगळ्यांसाठी, आणि माझा तर आज उपवास आहे। तर आधी मी कपडे चेंज करून घेते, कारण की हा खूप लॉंग असा वन पीस आहे। हा मला माझ्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या आईबाबांनी घेतला होता। तर छान आहे, पण कसं खूप थोडंसं हेवी आहे आणि घरातली आता इतर सगळी कामं करायची आहेत, स्वयंपाक झाडलोट, तर ते ह्या कपड्यांमध्ये अजिबात नाही होणार। तर मी चेंज करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते, चला। तर इकडे तुम्ही बघू शकता माझं बाळ छान असं गाढ झोपलेलं आहे, आणि तो झोपलेला आहे तोपर्यंतच मला आता बाहेरची सगळी कामं पटापट करून घ्यायची आहेत, कारण की तुम्हाला माहिती आहे बाळ एकदा उठलं की तो अजिबात काम करू देत नाही। आणि दुसरं म्हणजे तो सुद्धा मध्ये मध्ये काम करायला येतो आणि त्याचं म्हणणं असतं की आईसुद्धा तुला मदत करतो। आणि लहान बाळांची मदत म्हणजे अजून जास्तीचा पसारा ते वाढवून ठेवतात, पण काही हरकत नाही, ते खूप निष्पाप असतात। आणि लहान मुलांना कसं क्युरियासिटी खूप असते, नवीन नवीन गोष्ट त्यांना शिकायची असते मोठ्यांकडनं, आणि अगदी म्हणजे एकदम इनोसेंटली तो बोलत असतो की आई मी तुला मदत करतो, आई मी तुला मदत करतो। तर खरंच खूप छान वाटतं। तर उंबरठ्याचं लेपन माझं झालेलं होतं आणि त्याआधी मी ह्या तुळशीजवळ झाडू मारला होता, पण आज वारा खूप सुटला होता आणि परत एकदा थोडीशी धूळ आली होती, त्यामुळे पुन्हा डबल मी इकडे झाडू मारून घेतलेला आहे।
आणि बघू शकता उंबरठ्याचं लेपन माझं छान सुकलेलं आहे आणि मी रांगोळी काढायला घेतली होती, अर्धी झाली होती, तेवढ्यात माझं बाळसुद्धा उठलं आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की तो नेहमी तत्पर असतो मदतीला त्यामुळे तो झोपेतनं उठल्या उठल्या अगदी मला मदत करायला आलेला आहे. तुम्ही बघू शकता, पुढे तुम्ही बघालच. त्यानंतर तुळशीजवळ बाळाला मी थोडंसं बिझी केलं रांगोळी काढण्यासाठी, कारण की तो मला अजिबात रांगोळी काढू देत नव्हता नीट. आणि इकडे तुम्ही बघू शकता माझे मिस्टर काय करत आहेत. तर लास्ट टाईम मी एक व्हिडिओ टाकला होता की मला अशा प्रकारचे बॉर्डरवाले रांगोळीचे साचे हवे आहेत. तर मला एक साचा भेटलेला आहे, तो कुठून भेटलेला आहे ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमधनं सांगणारच आहे. पण हा साचा जो आहे त्यातनं व्यवस्थित डिझाईन येत नव्हती, कारण की त्याला एक्स्ट्राचे होल्स होते आणि त्या होल्समधनं पण रांगोळी पडत होती आणि रांगोळी काही इतकी छान दिसत नव्हती. तर माझ्या मिस्टरांनी डोकं लावलं जिकडे जिकडे होल्स होते तिकडे त्यांनी छान असं गम लावलेलं आहे आणि गम सुकल्यानंतर मी पुन्हा एकदा ती रांगोळी ट्राय केली तर खूप सुंदर अशी डिझाईन त्यातनं येत होती. तर खूप छान वाटलं. आणि मिस्टरांचं एक आहे की ते अगदी गरज लागेल तिकडे छान असं डोकं लावतात आणि इतरांना आणि घरातल्यांना मदत करत असतात. तर सगळं काही संध्याकाळचं रुटीन आहे ते माझं झालेलं आहे. कपडे जे सुकलेले होते त्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत. चहाची भांडी होती तीसुद्धा मी घासलेली आहेत. आणि त्यानंतर आपली संध्याकाळचे रोजचंच हे रुटीन आहे, तुळशीला दिवा लावणं. आणि जसं की मी सांगितलेलं आहे की बरेच दिवसापासून म्हणजे गुरुचरित्राचं पारायण जेव्हापासून मी स्टार्ट केलेलं आहे तेव्हापासून मी एक दिवा आपल्या उंबरठ्याजवळसुद्धा दररोज लावते उजव्या बाजूला. तर आम्ही घरातल्या प्रत्येकाने खूप सुंदर अशी उंबरठ्याची पूजा करून घेतलेली आहे आणि खूप सुंदर दिसत होता त्या दिवशी उंबरठा आमचा. तर घरामध्ये मी, माझे मिस्टर, माझं बाळ आणि आमचे दादा आणि आमच्या आई. तर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच की त्या नव्हत्या घरी. तर जेवढे आम्ही होतो तेवढ्या सगळ्यांनी खूप सुंदर अशी उंबरठ्याची पूजा करून घेतलेली आहे आणि खरंच सांगू खूप छान वाटलं प्रत्येकाला आणि खूप घरामध्ये एक छान असं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. तर पुढचा व्हिडिओ तुम्हीसुद्धा आता एन्जॉय करा. तर खूप सुंदर आणि प्रसन्न मनाने आम्ही सगळ्यांनी उंबरठ्याची पूजा केलेली आहे. त्यानंतर आम्ही घरामध्ये आलेलो आहोत आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं की माझ्या मिस्टरांनी आज स्वतःहून देवासमोर बसून देवपूजा केलेली आहे. तर इकडे बघू शकता त्यांनी ताटाखाली सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि छान असं ताम्हण जे आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी फुलं ठेवली होती आणि त्याच्यामध्ये सुंदर असा दिवासुद्धा त्यांनी लावला होता. तर खरंच खूप छान वाटलं आणि खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. तर खूप छान असं उंबरठ्याचं पूजन मी केलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी छान असे आशीर्वाद घेतलेले आहेत. तर आता बाकीचं जे रुटीन आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर बाळाला खूप भूक लागली होती त्यामुळे म्हटलं की महालक्ष्मी व्रताची कथा आणि बाकी पूजा जी आहे ती मी नंतर करेल, कारण की लहान मुलंसुद्धा देवस्वरूपच असतात. तर त्यांचंसुद्धा आधी करणं आपलं कर्तव्य आहे. तर त्यामुळे आधी बाळाला पोटभर मी जेवू घातलं आणि त्यानंतर बाकीची जी पूजा आहे म्हणजे रोजची जी गुरुवारची पोथी आहे ती वाचणं, आपली देवपूजा करणं, ते सगळं रुटीन मी नंतर कंटिन्यू पुढे चालू ठेवलं. तर मैत्रिणींनो, किचनमधलं माझं सगळं काही आवरून झालेलं आहे
आणि मी आज प्रसादाला इथे मसाला दूध केलं होतं, तर ते आता थंडीसुद्धा पडलेली आहे छान बाहेर, तर आम्ही सगळेजण आता छान मसाला दूध घेणार आहोत. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.